नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत विंटर स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी कोणती आहे हे मी पुढे सांगणारच आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात आधी आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 9-10 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि हे सर्व आपल्याला जाडसर पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीचं जाडसर वाटण मी करून घेतलं. एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बाजरीचे पीठ मी घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी बेसन पीठ यामध्ये ॲड केलेले आहे. बेसन पिठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचे पीठ पण घेऊ शकता. आता ह्या पिठामध्ये आपण जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये काही व्हेजिटेबल्स आपण टाकणार आहोत. इथे मी 1 वाटी बारीक पालक कापून घेतलेला आहे तो टाकला. थोडीशी कोथिंबीर टाकली. तुम्ही तुमच्या आवडीचे आणखीन पण व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करू शकता. या पदार्थाला कलर चांगला येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. हे सर्व आता चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, रेसिपी अतिशय पौष्टिक आहे कारण आपण यामध्ये बाजरी वापरलेली आहे, पालक वापरलेला आहे आणि बाजरी आणि पालक हा आपल्या तब्येतीसाठी किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहीतच असेल. तर अशा प्रकारे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतल्यावरती इथे मी 2 कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे. हिंग टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता हे पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊया. छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घट्टसर याचं असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, रेसिपी अतिशय साधी आणि सिंपल आहे आणि घरच्या साहित्यात बनवता येईल अशी ही रेसिपी आहे. तेव्हा ही रेसिपी बघितल्यावर एकदा ट्राय नक्की करा. जोपर्यंत थंडी आहे या दिवसामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये असे छोटे छोटे याचे आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहे. आता तुम्ही ओळखलं असेल की आपण काय रेसिपी बनवत आहोत. तर तुम्ही बरोबर ओळखलं आहे फ्रेंड्स, आपण बाजरीच्या पिठाचे भजे बनवत आहोत. विंटर स्पेशल रेसिपी. जर तुम्हाला असे तळून नसन घ्यायचे तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये याचे आप्पे बनवू शकता. वेट लॉससाठी खूप छान आहे. 1 मिनिट झालेला आहे आणि याचे बबल्स पण कमी झालेले आहेत. आता हे आपण पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान हे भजे झालेले आहेत. अजिबात कढईला चिटकत नाही आणि याला तेलसुद्धा खूप कमी लागतं आणि खूप क्रिस्पी बनतात हे भजे. बेसन पिठाचे भजे तर आपण प्रत्येक वेळेस बनवून खातो, पण असे वेगळे भजे एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पलटून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे भजे तळताना. अगदी 2 मिनिटामध्ये हे भजे तळले जातात, जास्त टाईम लागत नाही. पहिली बॅच इथे जवळजवळ आपली झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मोठ्या झाऱ्यामध्ये हे भजे आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते यामधनं निघून जाईल. पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत हे भजे. फ्रेंड्स, तुम्ही याआधी बाजरीचे असे पौष्टिक भजे कधी बनवलेले आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, दुसरी बॅच पण आपण यामध्ये सोडलेली आहे. तर फ्रेंड, अशा पद्धतीने आपले हे बाजरीचे पौष्टिक भजे
तयार आहेत. हे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा ह्या तळलेल्या हिरव्या मिरच्या आहेत याबरोबरसुद्धा खाऊ शकता. किती सुंदर दिसत आहे, कोणी ओळखणारसुद्धा नाही की आपण हे बाजरीच्या पिठापासून बनवलेले आहेत. तर फ्रेंड्स, आजची ही पौष्टिक रेसिपी क्रिस्पी यम्मी बाजरीचे भजे हे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.